नमस्कार बालमित्रांनो. आज आपण पाहणार आहोत एक छानशी गोष्ट आणि गोष्टीचं नाव आहे चतुर शेतकरी. हो, चतुर शेतकरी. तर हा शेतकरी चतुर कसा? चला तर मग पाहूयात. एक होता शेतकरी. तो होता मोठा चतुर. त्याच्या शेतात चांगलं पीक येतच नसे. तेव्हा एकदा काय झालं, त्याला खूप मोठी काळजी पडली आणि आता काय करावं असं त्याला वाटायला लागलं. मग त्याला काहीच मार्ग सुचेना. मग त्याला वाटलं की आपण आता देवाला प्रार्थना केली पाहिजे. आणि खरंच की त्याने देवाला प्रार्थना केली आणि देव प्रसन्न झाला. शेतकरी म्हणाला, देवा, माझ्या शेतामध्ये चांगलं पीक येऊ दे. त्यातलं निम्मं पीक मी तुला देईल. देव म्हणाला, ठीक आहे की. मग शेतकऱ्याने विचारले, देवा, तुला पिकाचा खालचा भाग पाहिजे की वरचा? शेतकरी मोठा चतुर. हे देवाला माहीत होते. त्याला त्याच्या चातुर्याची परीक्षाच पाहिजे होती. तो म्हणाला, वरचा. शेतकऱ्याने काढले भुईमुगाचे पीक. खूप पीक आले. ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याने घेतला भुईमुगाच्या शेंगा व देवाला दिला वरचा पाला. देव हसला. मनात म्हणला, बरं, असा फसवतोस काय? मग पुढच्या वर्षी शेतकऱ्याने देवाला तोच प्रश्न केला. यावेळी देव म्हणाला, आता मला पिकाचा खालचा भाग मी घेणार हा. शेतकऱ्याने केली युक्ती. यावेळी लावला जोंधळा. खूप पीक आले. आपण घेतली वरची कणसं आणि देवाला दिली ताटं. देव हसला. मनात म्हणाला, अरे, यंदाही फसवलेस काय? मोठा चतुर दिसतोस. मग तिसऱ्या साली जेव्हा शेतकऱ्याने विचारलं तेव्हा देव म्हणाला, यावेळी मला दोन्ही भाग पाहिजेत, खालचा निम्मा आणि वरचा निम्मा. मग खूप विचार करून शेतकऱ्याने त्या साली पेरला मका. खूप पीक आले. ठरल्याप्रमाणे देवाला दिले वरचे तुरे आणि खालचे बुडखे. आपण मात्र घेतली मधली कणसे. देवाला शेतकऱ्याच्या चातुर्याचे कौतुकच वाटले. त्याने पुन्हा त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्याने पावसाला आज्ञा केली, मेघराजा, तू यावर्षी फक्त डोंगरावरच पड, मग पाहूया शेतकरी कसा पीक घेत होते. शेतकऱ्याने पाळला होता एक पोपट. त्या पोपटाने देवाचे व पावसाचे बोलणे ऐकले बरं का. त्याने त्या शेतकऱ्याला सांगितले. मग शेतकऱ्याने एक केली युक्ती. त्या वर्षी डोंगरावरच त्याने पीक घेतले. डोंगरावर लावले भात. देवाने सांगितल्याप्रमाणे पाऊस डोंगरावरच पडला. मग काय, भाताचे पीक भरघोस आले. भातच भात झाले. हे पाहून देवाला शेतकऱ्याचे फार कौतुक वाटले. देव प्रसन्न झाला. त्याने शेतकऱ्याची पाठ थोपटली. तर बालमित्रांनो, तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात? तर आपल्याला या गोष्टीतून अशी शिकवण मिळते की आपण नेहमी कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यासारखंच चातुर्याने, हुशारीने निर्णय घेतले पाहिजेत. तर मग कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.